उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की असं काही खमंग आणि पौष्टिक नाश्ता म्हटलं की मुलांची तर मजाच असते. आपल्याला हवं असतं त्यांना काहीतरी पौष्टिक देणं आणि मुलांना काहीतरी खमंग हवं असतं. नमस्कार मंडळी, आरकेस 5 स्टार किचनमध्ये मी आपले स्वागत करते. मंडळी, आज माझ्याकडे ना तुरी भिजवलेल्या होत्या. आता मी विचार केला, आता या तुरींचं काहीतरी खमंग असं पौष्टिक असं मुलांना काय बनवून द्यावं. मग मी एक आयडिया केली. मी त्या भिजवलेल्या तुरींना असं छान शिजवून घेतलं. पहा, ते शिजवलेल्या तुरी कशा मस्त मऊ होतात आणि काहीच नाही मंडळी, कुकरला अगदी एक शिट्टी करून जरी तुम्ही उकळून घेतल्या तरी चालून जातात आणि याचे असं छान असं खमंग असं आपण पौष्टिक पदार्थ बनवू शकतो. मंडळी, येथे तुम्ही पाहू शकता की मी येथे घरातीलच काही जिन्नस वापरूनच येथे पदार्थ बनवते आणि त्यातूनच पौष्टिकता आणते आणि मुलांना सुद्धा हेल्दी असतात आणि मुलं पण आवडीने खातात. आता मी इथे माझ्या घरच्या झाडाचाच कढीपत्ता इथे तोडून घेतलेला आहे आणि शक्यतो माझा प्रयत्न असतो की आपल्या जे पौष्टिक आहे मुलांना देणं गरजेचं आहे तेच आपण देत जावं. आता त्यासाठी मी इथे पदार्थसुद्धा अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच वापरणार आहे. इथे मी एका पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात थोडंसंच तेल टाकलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मंडळी, मी ते तेल देखील खूप थोड्या प्रमाणातच वापरत आहे, कारण तेल हे जास्त खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. त्यात मी चव येण्यासाठी थोडा कढीपत्ता टाकल्याने काय होतं, मुलांचे डोळ्याचे आरोग्य छान राहते, केसाची वाढ वगैरे व्यवस्थित होती, केस पांढरे होत नाहीत. मुलं असं कढीपत्ता खात नाहीत तर थोडासा कढीपत्ता चुरगळून टाकला थोडासा, मग मुलांना काढून खाण्याची गरज पडणार नाही, तो त्यांच्या खाण्यामध्ये जाऊ शकतो. त्यासोबतच मी इथे थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे हे लहान मुलांना खूप आवडतात. आता इथे मी उकडून घेतलेले तुरीचे दाणे इथे मी टाकणार आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ, तिखट, हळद, गरम मसाला आणि जर थोडीशी तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी चिंचाची पूड आणि थोडीशी साखर इथे तुम्ही टाकली तरी चालेल. मी इथे टाकलेली नाही. अशी देखील सातळ खूप छान होते आणि असा पदार्थ हॉटेलमध्ये गाड्यावर मिळतो मुलांना खायला, तेव्हा मुलं आवडीने खातात आणि हाच पदार्थ जर आपण घरी केला तर आणखीच त्यांना मजा येईल. आता हे छान असे परतून घ्यायचे आहे. आपण याला शिजवून घेतलेलं असल्यामुळे मंडळी आपल्याला जास्त काही शिजवायची गरज नाही. थोडी एक वाफ आणली तरी चालेल. एकदा झाकण ठेवून 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण याला एक वाफ काढणार आहोत. म्हणजे अवघ्या 10 ते 15 मिनिटामध्ये हा पदार्थ बनवून होतोय आणि तोही देखील मुलांसाठी शरीरासाठी पौष्टिक असा. त्यामध्ये आपण मुलांच्या चवीसाठी म्हणून फ्लेवर येण्यासाठी थोडीशी बारीक शेव आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकला तरी चालेल आणि तो नसेल आवडत तर तो नाही टाकला तरी अशी देखील खाता येईल. अशा नवनवीन घरगुती रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पण त्याआधी मंडळी तुम्ही असा पदार्थ बनवून पहा आणि मुलांनाही खाऊ घाला. नमस्कार.